नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तब्बल 2 वर्षांनी ट्रिप निघाली आमची. तब्बल किती 2 वर्षांनी. एकदा ह्याच्यामुळे पुढे गेले, एकदा ह्याच्यामुळं. ह्याचं काय नव्हतं बरं का, ही आमचं साधा ह्याच्यामुळे तर 4दा गेल्या पुढे गेली इकडं. फायनली निघली ट्रिप आता. तर बघू फिरशे कोकण ट्रिप आमची, रत्नागिरी फिरशे वही दिन. आले आले संकेतचा पचका गेला 30 रुपयाचा समोसा. घरापासून 12 किलोमीटर आलो. घरापासून 12 किलोमीटर तोच आमचा पहिला ब्रेक झालाय. आणि त्याच दिवशी संकेतनं एक समोसा 30 रुपयाचा घेतलाय. ब्लॉग मध्ये घ्यावं लागते वगैरे करून टाक. फार संकेतला अजून बाय बाय. सुदर्शनची हवा नाद करत नाही. फोटो काढायला हायवेवरचं माणूस उभारले. असं चाललं होतं हायवेला, माणसाला बोलवून घेतले फोटो काढायला. 230 किलोमीटर आला बरं का. इथून भरपूर लांब आहे आणि इथून पुढे आंबा घाट. आणि आंबा घाटामध्ये थोडं रिस्क आहे असं बऱ्यापासून ऐकून आहे. लोक पण म्हणाले की जाऊ नका. त्यामुळे आम्ही आंबा घाटाच्या अलीकडे स्टे करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही सकाळ सकाळ उठून जाणार आहोत. आंबा घाटातला व्ह्यू पण भेटते. आणि रत्नागिरीत रत्नदुर्ग किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन आहे किंवा गणपतीपुळेला टच व्हायचा आहे. सध्या आम्ही आलो जेवण करायला. एक हॉटेल सापडले, जरा गर्दी दिसायला असेल मे बी चांगलं होतं. सांगतो कसा टेस्ट किती. फक्त निवास बॅगा ठेवायच्या, आंघोळी करायच्या आणि तिथनं फिरायचं. आणि आमचं नियोजन सांगायला सध्या कसं सकाळी भक्त निवास तिथनं बॅगा ठेवायच्या. तिथे भक्त निवास आंघोळ बी तिथेच करायची. हा, आंघोळ तिथे करायची नाही. मग समुद्रात अजून पाऊस लागतो. परत येऊन अजून तिथे आंघोळ्या करायच्या. सुट्टी द्यायची नाही. महिन्याभराची आंघोळ आता करून घ्या. हिवाळ्यात कुणी कुणी हुकवलेत त्यांनी. गावात पाणी. तर आता आम्ही कोल्हापूरच्या एरियामध्ये आहे, त्यामुळे अशी थाळी आहे. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, चिकन. तरी नोंद कसं आहे चिकन? अरे बोल की. पतंगीसारखी चव कुठे नाही. पतंगी आमच्या गावाच्या शेजारचा एक ढाबा आहे, तिथे फेमस आणि ते टेस्ट पण लय भारी आहे. पण ही पण बरं आहे, ओके, नॉट बॅड. आणि ह्या मंदिरामध्ये आमचं टेंट, तेवढीच प्रॅक्टिस होईल तुम्हाला सगळ्याला. प्रॅक्टिस बी होत्या होय रे. इथं आता आम्ही टेंट मारायला. मंदिर लय मोठं आहे बरं का. मंदिराचा हिसाबा मंडप आहे जिथे की सकाळी आरती होते. हे असं मोठं मंदिर आहे. ह्याच्या बाहेर तर लय पटांगण आहे. चला ट्रेनिंग, उद्या आपल्याला टेंट मारायचा आहे, त्याच्या आधीच ट्रेनिंग करून घ्या. आणि घेत त्याला अब्दू नको, ही लय मोठं ह्यात 4 जण बसते ती. बाकी इथलं जेवण छान होतं. तर आपण संकेतचं ही घेऊ रिव्ह्यू. कसं होतं जेवण? 10 ऑन 10 पैकी 5. 10 पैकी 5. कारण गोड होतं, तिखटच नव्हतं. सोलापूरला कसं असं तिखट जाळ जेवण लागतं. हे सगळं गोड, भाजी बी गोड, ती रस्सा बी गोड, सूप बी गोड, सगळं गोडच होतं. आणि ही आमचा टेंट एक रेडी झाला आहे. ही दोघाची कॅपॅसिटी आहे, मच्छरदाणी वगैरे आहे. तर फायनली लय नाही 5 मिनिट गेली आमची आणि मस्तपैकी टेंट मारून झाले. किती मोठा आहे बघा. आम्ही चौघांनी मारला. हां, आम्ही चौघांनी टॉर्चला सांगतो. दोघं गेले की खेळायची म्हणता. आम्ही बी जातो बाहेर. इटी जाणं चालू आहे. बरं थांबा, टॉर्च मारा आणि आत या. तुम्हाला स्पेस दावतो ह्याच्या आतला. स्पेस बघा. ही केडे कोपऱ्यात बसले. सरळ झोपर, पाय सरळ कर, काय अडचण नाही की. खाली स्पेस आहे. खाली अजून खाली सरक थोडं, खाली सरक थोडं, जागा आहे भरपूर आहे. क्वांटिटी एक नंबर आहे. हो, वर शिल्लक आहे. तू बी झोप. अजून दोघं झोपते. मी आणि अजून एक जण कसा बी झोपतो इथं. सहजपणे क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे. आहे का नाही मस्त कॅम्पिंग. आणि तिकडे सुदर्शन आमच्या शेजारी झोपला ती काय चॅटिंग करायला. आणि इकडचं एरिया जरा इटी दांडू थोडं आमच्याकडे असते पण बंद झाले आता मोडखळीच आले. बारकी लेकर नुसतं PUBG ही खेळत बसते टी व्ही वगैरे. चला खेळू, 5 मिनिट खेळू का नाही. बाकी ही आमचं टेंट आहे, तर हिवाला आणि हिवाला. चला मस्त सोय झाली. हां, झोपायची. बाय आपल्या मागे चलत जावं तुम्ही नियोजनला. 2
आणि हे घ्या वाडे कातर ते बघा सर बघा ही वाडे याला एक घ्या वाडे होय हुकलेला किती वाजता खेळता रे? किती वाजता खेळता? तिरुबा मंदिर आहे एवढं मोठीच्या आतमध्ये राहिलं. हे असा परिसर आहे खूप मोठा. बाकी आम्ही आमचे टेंट मारले ते इथं बी एक मोठा परिसर आहे. पत्र वगैरे आहेत वर शेड आहे अडचण नाही पावसाळ्याचं. आणि त्यात अशी सोय बाकी आम्ही रात्री थांबलो. आता 7 वाजले एकदम मस्त झोप आली बरं इथं. आणि जरा सुद्धा गार लागला. आता लई गार लागले बाहेर आल्यानंतर. जेव्हा मी टेंटमध्ये झोपलो होता काय सुद्धा गार लागलं नाही. आणि ह्याच्या आतमध्ये आम्ही 5 जण झोपलो होतो. आणि इकडे एक टेंट होता त्यात 1 जण झोपलो होतं. आली बाहेर चल सोडो. 2 मिनिटात विषय ओके. बाकी आता आम्हाला आंबा घाटात जायचं आहे. तिथं मजा येणार आहे. कारण महाराष्ट्रातला एक फेमस घाटामधला एक घाट आहे. थोडा टफ घाट आहे. त्यासाठी आम्ही रात्री इथे थांबलो होतो. नाहीतर जाणार होतो डायरेक्ट. काय एक्सपिरियन्स येते घाटातल्या. ज्या आधी आम्ही एकदा गेलो आंबा घाटातनं काय असं वेगळं वाटलं ना मस्त होता.